काय ग? काका तुम्ही बसा ना, मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. काका बसा ना तुम्ही. श्रद्धा, तू पण बस, लाजतेस कशाला? आत्या, पाहुणे आहेत ते आपले. पाहुणे? कुठले पाहुणे ग? अशा भिकारी लोकांना घरात पाहुणे म्हणून घेतलं ना तर अख्खं घर भिकाऱ्यांनी भरून जाईल आपलं. आत्या हो. तू गप्पा बसा. ओ गुरव, देवीचे पुजारी ना तुम्ही? मग स्वतःच्या पुतणीवर हे संस्कार केले तुम्ही? काय झालं बाईसाहेब? काय झालं म्हणून वर मलाच विचारताय? तुम्हाला काय वाटलं आम्ही हे सगळं ठरवून केलं? फसवलंय तुमच्या या पुतणीने आम्हाला. खरं तर आमच्या अथर्वचं लग्न मायाशी होणार होतं, पण हिनी मायाला डांबून ठेवलं आणि स्वतः नवरी म्हणून बसली तिथे. मीरा? बरं झालं तुम्ही इथे आलात. आता ताबडतोब ना ही बॅग तुमच्या बरोबर घेऊन जायची. एक मिनिट बाईसाहेब, आमची मीरा असा कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि चुकीचं काही करणार नाही. वा, तिने असा निर्णय घेतला असेल तर समोर जी परिस्थिती असेल त्याचा काहीतरी विचार करून तिने ही कृती केली असेल. केलाय खूप चांगला विचार केलाय. मोलकरणीची मालकीण कसं व्हायचं याचा विचार केलाय तिने. नाही नाही, हे शक्य नाही. बाईसाहेब, मंजिरी बाईसाहेब, तुम्ही तरी सांगा. आमच्या मीराला तुम्ही चांगलं ओळखता. मला सांगा, तुम्ही तिला लेक मानत होता. खरंच असं वाटतं तुम्हाला बाईसाहेब?